नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाइम होतोय 7:42 म्हणजे 7:45. 23 तारीख आहे आजची. तर फ्रायडे ला लॉग इन केला होता, पण ट्रिप काय लागल्या नाही म्हणून घरी गेलो लवकरच. त्यानंतर मग सॅटर्डे संडे पूर्ण आरामच केला. एवढ्या लांब लांबचे ट्रिप देत आहेत ते ठीक आहे, पण हा कुठला आहे? खारघर वरून डिमांड जास्त दिसते आज मला. बघू, इथून एखादी एक ट्रिप खारघर सेवूरची छोटी तरी ट्रिप भेटली ना तर चांगलं आहे. हे बघा, ही पण खारघर एअरपोर्टची वाटते ही. NDQ अंधेरी. ओके, आज खारघरवरून डिमांड जास्त दिसतोय. बघू, खारघरची छोटीशी ट्रिप भेटली ना तर मग बरं आहे. विले पार्ले T1 सॉरी. लॉंग पिकअप नको रे बाबा. माहिती पडलं जायचं आणि डायरेक्ट कॅन्सल्स मारली तर मग काय करणार. त्यापेक्षा थांबूया इथे. तोपर्यंत 15 मिनिटामध्ये भेटे तर ठीक आहे, नाहीतर मग बघू कसं काय ते. अंधेरी दिवसाची पहिली राईड झाली कंप्लीट. ट्रिप डिटेलमध्ये बघायला गेलं तर ओके 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 फोर्टला नाही जायचं. जुहू ओके. तर मला थोडा बंदच करतो. ट्रिप डिटेल्स पहिले सांगतो. 855 रुपीजचं बिल झालं होतं, पण आपल्याला दिले किती 43 किलोमीटरचे. अँड 748ला ही ट्रिप भेटली होती आणि 924ला ही ट्रिप कंप्लीट झाली. म्हणजे ते 1 मिनटं झाले ट्रिप एंड होऊन. तर चला मग आता उबर कशा प्रकारच्या काय ट्रिप्स देईल हे बघू. इथे पुढे समोर गेलं की नेस्को आहे, तर तिथून पण ट्रिप लागतात. पण बघू आता कशा प्रकारच्या काय ट्रिप लागत आहेत इथून. इन्सेंटिव्ह वगैरे काहीच नाही आहे. इन्सेंटिव्ह तर आहे पण एअरपोर्टची. टाईम होतोय 10:02. आपल्याला गोरेगावमधून काही ट्रिप नाही भेटली म्हणून अंधेरीमध्ये एंटर झालो. अंधेरीमधून एंटर झाल्यावरती प्रभादेवी कुठेतरी सोसायटी आहे XYZ वाली, ती ट्रिप भेटली. तर कस्टमरच्या पिकअप लोकेशनवरती आहे, पण कस्टमर काय यायचं नावच घेत नाही. बघू कधी येते. साईड बाय साईड ह्याला पण चालू करून ठेवतो. जर माझी एरियाची ट्रिप भेटली ना तर मग ही वाली ट्रिप मी कॅन्सल मारेन. आता मी आहे दादर सिद्धिविनायक टेम्पलच्या थोडासा पुढे. या साईडला डिकॅथलॉन आहे, हे बघा डिकॅथलॉन. आणि उबरमध्ये एकही ट्रिप झाली नाही आहे. दोन्ही पण ट्रिप आहेत ते ओलामध्येच झालेत. तर ठीकठाक काम झालं आहे तसं बघायला गेलं तर. टाईम होतोय 11. तर माझा असा विचार आहे की इथून सायन्स सर्कलच्या आसपास जायचा विचार करतोय, बट थोडासा 5 ते 10 मिनटं थांबून बघूया इथे कसं काय सीन आहे. आणि इथं पटकन गाड्या टाकता पण येत नाही, कारण हे ट्रॅफिक खूप जास्त होतं. काय यार उबर, तुझं ट्रिपच देणार नाही तर मग तुझा पास ॲक्टिवेट कसा होणार? जर तुला 200 रुपये काढायचे असतील ड्रायव्हरकडनं तर तुला एखादी चांगली ट्रिप तर द्यावीच लागणार ना. 11च्या नंतर तसा पण रेट कमी होतो आणि ट्रिपचा फ्लो पण कमी होतो. बघू चला काय सीन आहे. सायन्स सर्कल वरून फायनली ठाण्याची ट्रिप भेटली. 13.5 रुपये पर किलोमीटरचा रेट होता, बट ठीक आहे, काय हरकत नाही. अंधेरी 22 किलोमीटरचे 393 35 रुपयाची ट्रिप. हॉस्पिटलची असल्या कारणाने मी घेणार नाही. इथून आपण ओलाला पण चालू करू. आणि गाडी किती चालली आहे तर गाडी बघा, 91 किलोमीटर गाडी चालली आहे.
जेव्हा 30,000 किलोमीटरची जेव्हा सर्व्हिसिंग केली होती गाडीची, आलं की त्याचा व्हिडिओ नाही बनवला, तेव्हापासून गाडी थोडी ॲव्हरेज चांगली द्यायला लागली आहे. पहिल्यापेक्षा थोडा बेटर आहे, जास्त नाही. एक आलेत म्हणजे 10-20 किलोमीटरचा फरक आहे ॲव्हरेजमध्ये. तर आपण प्रॉपर आता ठाण्यामध्येच आहे. या साईडनी ट्रिप्स कशा लागतील नाही माहिती मला, पण मी विचार करतोय थोडंसं पुढं राहतो आहे ना, ऊन आहे. जसं की त्या राईट साईडला जिथे सावली आहे हे बघा, प्रॉपर ठाण्यामध्ये आपण आता आपण आहे जुहूच्या आसपास. गाडी असे लावलेत की लोक चिटकून चिटकून चाललेत. 402 रुपये फेअर दाखवला, पण 383 रुपीज दिले. बाकीचे पैसे कंपनीच्या खिशात. असो, चला काय नाही. आता इथून कोणत्या प्रकारच्या काय ट्रिप लागतील काही सांगता येत नाही. रस्ता चुकवला यार मॅपनी. ब्रिजच्या खालून आलो असतं लवकर यांना ड्रॉप करता आला असता, बट काय त्यांनी ब्रिजवरून मला सजेशन दिलं. नंतर मग एअरपोर्टच्या इथून पूर्ण युटर्न मारून यायला लागला. सायन्स सर्कलला थांबलो होतो, ट्रिप भेटेल या आशेने. 1.5 तास झाला, ट्रिप काय भेटली नाही. सांताक्रूजवरून डायरेक्ट इथे सायन्स सर्कलला थांबलो होतो. ट्रिप तर काय भेटली नाही, पण पूर्ण गाडीवरती आहेत ना कबुतरांनी पूर्ण हागून हागून वाट लावली होती. 4.5 लिटर काय 5 लिटर मी पाणी नेहमी ठेवतो माझ्या गाडीमध्ये, तर सगळा संपला. आणि तेव्हा जाऊन कुठे गाडी आता क्लीन झाली आहे. आणि अर्निंग 2000 वरती जी स्टक झाली आहे ती स्टकच झाली आहे, ती काय वाढली नाही आहे. कारण ट्रिपच लागत नाही तर करणार तरी काय आहे ना. मी विचार केला की जाऊ दे, गाडी पुसून घेतो. इथे पुढे CNG पंप आहे त्या साईडला, तिकडे CNG पण टॉपअप करून घेतो. आणि संध्याकाळसाठी एक छोटीशी किंवा मोठी लॉंग ट्रिप भेटली तर ठीक आहे, नाही तर मग छोट्या छोट्या ट्रिप करत घरी जायचं आणि डे एंड करायचा. काय करू शकत नाही ना तुम्ही पण. तर ट्रिपच लागत नाही बोललं होती, आपल्या हातामध्ये काहीच नाही आहे. असो, नशीब पण एवढं खराब आहे. इथं मुतारी आहे, ती पण नाही नेमकी आज बंद आहे. बाई ठीक आहे, सगळेच दिवस सारखे नसतात. बी पॉझिटिव्ह. गाडी किती चालली आहे? 1 मिनिट. अरे 134 किलोमीटर गाडी चालली, आणि 3 पॉईंट CNG आहे, म्हणजे पावटाकी आहे CNG. पण चला बघू कसं काय ते. नियोजन काय बरोबर वाटत नाही व्यवस्थित आजचा, पण करणार काय. जितकं जास्त करता येते टाइम मॅनेजमेंट तेवढं करायचा प्रयत्न करतो. टाइम बघा 3:48 आणि त्या मीटरमध्ये दिसते टायमिंग 7-7.5 तास गाडी चालूच होती. त्याच्यामुळे ज्याप्रमाणे अर्निंग पाहिजे त्याप्रमाणे अर्निंग तर नाही झाली आतापर्यंत. पण मरो आता काय करणार, त्याला आपल्या नशिबात जे आहे ते भेटेल. नशिबामध्ये नसेल तर नाही भेटणार, सिम्पल. इथूनच लॉग इन करतो. बघू, एखादी ट्रिप भेटली तर ठीक आहे, नाहीतर मग CNG भरायला जाणार. BKC मध्ये होतो, आता ठाणे वेस्टची ट्रिप लागली आहे. ठाणे वेस्ट स्टारबक्स जाऊया. कमी तर कमी रेट आईच्या गावात, जे होईल ते होईल. कमी रेट नाही तसं बघायला गेलं तर ठीकठाक आहे, पण जाऊया. हा मोबाईल मला साथ देत नाही आज, हँग होते दुनियाभरचा. हो रे बाबा, मॅप बघ कसा ओपन होतोय. नशीब त्या साईडला जायचं आहे, उलटा फिरून त्याच्या पलीकडे. 370ला असाईन झाली होती, 350 दिले, म्हणजे 20 रुपये खाल्ले. आरामखोर कंपनी. आता मी इथून टाकतो आपला गो होम पनवेल. ही कुठली आहे?
वसई, विरार, कांदिवली, ओला पण चालू करतो ना. ओलामध्ये पण भेटेल काहीतरी, काय ना काय. चला ओलाला पण करायचं चालू. पाच वाजून 45 ठीक आहे. इथून चांगली ट्रिप भेटल्याशिवाय निघायचंच नाही. ठाण्यामधून माझ्या एरियातली ट्रिप लागली आहे. कस्टमरला बोललो की मी तुमच्या लोकेशनवरती आहेत. बोलत आहेत की नाही बोलत आहेत. मी बोलते मी माझ्या लोकेशनवरती बरोबर आहे. आता ते एजेड आहेत, तर मला वाटतं की त्यांच्याकडनं चुकामुक झाली असेल. पण मी थोडा समजूतदारपणा आणि वागून मी त्यांना काय बोललो की थांबा जरा, मी तिथे येतो आणि तुम्हाला पिकअप करतो. कारण मला पिकअप केल्यानंतर सॉरी त्यांचं ते लोकेशन येते ना पिकअप पॉईंट, ते भलत्या ठिकाणी आणि त्यांचं लाईव्ह लोकेशन भलत्या ठिकाणी दाखवत होतं. म्हणजे तब्बल 1-1.5 किलोमीटरचा होता डिफरन्स. मी विचार केला की काय करू हे बघा, हे टिडिंग तेच वाटतं आहे. कारण आपल्या एरियातली परत प्रॉपर ट्रिप भेटेल नाही भेटेल सांगता येत नाही. 15 रुपये पर किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणे ट्रिप आपल्याला भेटली आहे. हा भाबसवाला जाऊन देणार नाही मला. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला कोण जाऊन देत नाही आहेत तर इथं तिथं थांबा. फुकटचा गाडीचा नुकसान नाही झाला पाहिजे. बघा कसा मध्ये घुसतात. मागे बघितले, हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ, हे असे मध्ये घुसतात. टाईम होतोय 7:30 आणि मी माझ्या एरियामध्ये आहे आता. आणि टोटल किलोमीटर गाडी एवढी चालली आहे 196.6 किलोमीटर. त्याच्यामधून एकाद 1 किलोमीटर वाढेल. पण जी आजची अर्निंग झाली आहे ना, ती भाई सगळ्यात बेकार आहेत. म्हणजे टोटल अर्निंग झाली आजची अप्रॉक्सिमेटली 2800. म्हणजे दुपारच्या टायमिंगमध्ये भाई फुल टाईमपासच, म्हणजे ट्रिपच लागत नव्हती. काय करणार, ऑप्शनच नाही. आणि जर ठाण्यावरून जर ह्या साईडची ट्रिप लागली नसती, उलट्या साईडची ट्रिप लागली असती, तर मे बी अर्निंग थोडी वेगळी असती. बट ठीक आहे, आता काय. नॉर्मली सकाळपासून गाडी 18 रुपये पर किलोमीटरने चालली होती, पण आता डे एंडला गाडी 14 रुपये पर किलोमीटरच्या रेटने चालली आहे. तुम्ही स्वतः विचार करू शकता की विकट परिस्थिती आहे सध्या तरी. पण ठीक आहे, काय हरकत नाही. काम करायचं आहे, करावं लागणार, नो ऑप्शन. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.